पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए अलायन्सनी केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल रोजी संसदेत एक विशेष अधिवेशन आयोजित केलं होतं. या अधिवेशनात महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम 2029 मध्ये लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती ह्याची प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाच्या या घटना दुरुस्तीत विरोध मतदान केलं आणि त्यामुळे ही घटना दुरुस्ती होऊ शकली नाही. विरोधी पक्षांनी ही भूमिका महिलांविरुद्ध दाखवलेली आहे. महिलांचं मोठं घात मला असं वाटतं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्वच माझे माता भगिनी त्यांच्या वतीने मी ऑपोजिशनला तीव्र निषेध करते. ही घटना दुरुस्ती मंजूर झाली असती तर 2029च्या निवडणुकीपासून लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण मिळालं असतं. महिलांचे नवीन नेतृत्व समोर आले असते. निर्णय प्रक्रियेत महिलांचं मोठं योगदान झालं असतं. परंतु ऑपोजिशननी ह्या निर्णयाला विरोध केला.